अरे माऊली, तुले माहित आहे का दगडूचा संबंध कोण इस्कोला माहित आहे का तुले? माहिती अजून मी काय सांगू तुम्हाला, तुमच्याच तर पोराने कोला शिवल्यानं काय सांगावं काय नाही बा आपल्याला काय माहित. कोणा फोकणीचा काय माहित, तो बारा बापाचा गध्याचा डुकराच्या पोरचा गरीबाच्या पोरा संबंध मोडते काय? हा रघु किती गरीब शरीफ माणूस आहे, त्याचा नातू शरीफ आहे, सायच्यानं त्याचा संबंध मोडला. पहिलेच तर पुरी भेटत नाही, कायले बोटं घाला लागतात काय माहित डुकराले. हातीच आपल्याला पाहिजे तो असा झोडतो की बस. पुढे बा साधू नका बा तुम्ही. तेव्हा नाही तर काय करा रे, काय लाड करा का त्याचा डुकराचा त्या मा नाताचा सत्यानाश केला ना, संबंध मोडला ना, इकून जिकून पोरगी भेटत नाही, भेटली तर यानं बोट घातलं कोण आहे तर डुकराच्या पोरचा गावातला. हेलेच्या पोरचा कोण आहे तो तर डुक्कर खानीचा. खरंच तो बाराचाच अशीन, बारा बापाचा अशीन तो, म्हणून तो कसं लपून छुपून वार करून राहिला. आमने सामने करणं म्हणा, त्या गांडीत दम अशीन तर आमने सामने करणं. बुडे बा काय साधून राहिले फालतू घेणार देणं. साधून आहे तर जायचं, त्याचा का लाड करू काय डुक्कराचा? कोण आहे तू तर आमने सामने त्या गांडीत दमनी आमने सामने करेले असा मागून वार करते तू. फोन लव बोट घालून राहिला. काही गरज आहे का? खरंच ना, तो एका बापाचा नाहीये, तो बारा बापाचा आहे. तू एका बापाचा असता तर आमने सामने केलं असतं त्यानं, असे मागून बोट नसती घातली. बुडे बा साधून काही फायदा नाही ना, तुम्ही काल साधून राहिले. तुमचाच पोरगा आहे तो, तुमचाच आहे मग बारा बापाचा, तोच आहे बोट घाल्या. माझ्या एकच त्यानं बोट घातलं, मी अट्टीच होतो बाबा. मी त्याला म्हटलं तरी की गड्या असं काल गरीब संबंध म्हणून राहिला नाही म्हणे, चांगलं वाटते. हा एक खतुशीला म्हणे, रग्या बुड्या बी खतुशीला तो दगड्या बी खतुशीला म्हणे. तुमचा पोरगा जायतो बारा बापाचा. काही बोलता का देवलाल भाऊ अशात का? कोणा संबंध मोडणार आहेत का देवलाल भाऊ? त्या बुड्याला काय एकच पोरगा आहे काय? दोन पोरात ना दोन हिरे, तो शिवल्यान घातलं बोट. हा बुडा मोठा आधी फळफळ करून राहिला, नाचून राहिला. बारा बापाचा अशी एका बापाचा अशी. पहा तुमच्या घरातच पहिले किती बापाचा आहे तर बुडीला विचारा. काय आहे तर तटी बोट घालते राजा तुमचा पोरगा, त्याला आवरा जरा असं बुडे बा. पहा या बुड्याला विचारा, या बुड्याचाच पोरगा आहे तो बोट घालणार, तुमचा संबंध मोडणारा, तुमच्याबद्दल एकाचे दोन सांगणारा या बुड्याचा पोरगा शिवल्या. काय जटी तोंड घाल्या. थांब म्हणा, त्या मायली विचारतो मी. खरं बुडीली जातो विचारायला, सायाजीले मा बायकोली तिला विचारतो मी. काय येतं सायाजीनं मी काय मला तोंड दाखल जागाने ठेवून राहिले गावामध्ये. ताज्याकडे चल बघू मी आलो. आई बायको हागोली मी आज. तिला विचारतो ना जाऊन आता घरी. एकाची एक घेतला होता की बारा घेतली होती तुनं, अशी अवल्यात तिनं पैदा केली. माया आहे की दुसऱ्याचा विचारा लागेल ना तिले, सायनिशा करा लागेल सायाजीले. आज बुडीचं काही खरंच नाही बा, बुडी गेली आज, जीवानच गेली. अरे गड्या चला बरं शिवल्या घरी, चला बरं. सायाच्या मनाचा संबंध कसा मोडतो भाऊ बरं. बुडे आता जायला पुरत नाही, गरमागरमी आहे बरं. आता गेला हा बुड्डा घरी, आता काय करते काय माहिती. हे निपटा पहिले आता बुड्याचं काय आहे. तर तुमच्या दोस्ताला सांगा समजून, नाही बुडीचा जीवच घेते आज. बुडीले बच्चलं ठरवते वाटते हा बुडा आज, काही खरं नाही आज. हो हे निपटा लागेन सायाचं, हे याला मागच फेदोड मायचं आका करायला जा काय होते काय. आता तिसरंच उगयलं बा धत्ती. चाल बापा यायचं मोळा लागेल मला नवरा बायकोचं पहिले. दादा निपटा लवकर. थांब रे गळा मोतीराम थांब रे. बरं काय राजा माऊली भाऊ डायरेक्ट तोंडावर सांगत असतात काय? अरे तो बुडा चार खेप विचारून राहिला ना, मला माहित होतं सांगून दिलं मी. आपण पाच बसतील त्याचा दोघं बापल्या का काय आहे. अरे गळा झुंबर आपण कोऱ्याला गेलो काय झालं काय हे तर सांगा आता. बगल में छोरा गाव में ढिंडोरा, तसंच होत असते पाटील. ते भांडण पाहिलं कोणतं आणि झालं काहीच. आता सांगा त्या बुडा बुडीच चिटकलं रे बापा. आता भांडण कायच करावं. चला आपण भी चला पाहू काय तर त्या बुड्याला आवरू आपण, नाही बुडीचा जीव घेऊन बरं तो बुडा. चला चाल बसा. दुसऱ्या घरात बोट घालू मोठं केलं रे तू ना. आता त्या घरातलं निपट तू खायचं त्या मायवन बापाचं, आणि तू आता काय कशी भांडणं. आता तुमची साय हो तुमचा दोघे मायलीचा काय चाबरेपणा चालू आहे. काय त्या सख्याला घेऊ बसता तुम्ही. तो संबंध मध्ये पसंत नाही. त्या सखेला आता अटी येऊ द्यायचं नाही अजिबातही, सांगून राहिलो मी. ऐका माणूस की मापेक्षा कोणी वाईट नाही माणूस. तुम्हाला काय झालं? तुम्ही काऊन एवढे भडकून राहिले बरं आमच्या? आम्ही काय केलं असं? अव पागल खानीचे तो सख्या दलाल आहे ना, फसवते ना तो. पोरीचा डांगऱ्या फसवून टाकीन. बरं की त्या गावातल्या माणसानं सांगितलं काय पोरगी फसली ती 2 एकर वावराच्या पोरातून ती भोरांडीच आहे, घरदार नाही काही नाही. आणि तो सख्या काय त्याला पैसे भेटले की तो काही करते काही सांगते, आणि तुम्हाला गोड लागते त्याच्या गोष्टी. काही डोकसा येईन तुम्हाला. घेऊ बसता त्या सख्याले.
बापा तुम्ही लय त्या सखेले खराब खराब म्हणून राहिलेलं दलाल म्हणून राहिले, पण त्यांना तरी संबंध चांगला आणला ना बापा. याच्यापेक्षा 72 संबंध आले ना अगोदर आपल्याला. हा एवढा चांगला संबंध तुम्हाला पसंत नाही येऊन राहिला बापा. नाहीच म्हणून राहिले. कोणा काडी घातली तर कोणा पिन मारायला तुम्हाला काय सांगा. त्या जातीले काही समजतच नाही ना, काही अक्कलच कमी असते खरंच ना. घुटण्याचा दिमाग असते बाईचा. अब त्या गावातल्या माणसाने सांगितलं मला पोरगा दारू पेते, बिस्ताला पेते, इमल पुड्या खाते, तामाक खाते. हा काही खरा नाही ना. तर संबंध तुले काय माहित आहे? मला माहित आहे की तुले माहित आहे? माणूस मी अगे तू आज. बाबा तुम्ही एवढं बोलू नका ना बापा. तो पोरगा चांगला आहे ना. मला पसंत आहे ना बापा. आणि असा निर्व्यसनी पोरगा आपल्याला सापडणार नाही ना. अगोदर कसे संबंध आले बाबा तुम्ही ना पाहिले नाही काय? आता तुम्हाला तर सगळं माहित आहे बापा. तुम्हाला सांगायचंच काम नाही ना. तुम्ही असे बोलू राहिले. या मा बायकोन मा पोरीले बायकोला सांगा माई पोरी खायचा वड वर ना खरे. हा बाबा तुम्ही म्हणताल तसं. माई न बायकोला पोरीले सांग दिले माबद्दल काही माहिती मा विरोधात करतील. बाप सांगते तर ऐकत नाही तुम्ही. फसांग बरं. हां सांगून राहिलो मी. हां नांदी लागू नका. हा संबंध काही सुद्धा नाही. मी काले बायको तिचं तिला समजत नाही काय? ती लहान आहे अजून. ते आता असं काही नाही ना बापा. आता ते काही नादान नाही राहिली ना. समजते तिला सगळं आता. कोण कसा आहे, कोणता पोरगा चांगला आहे, कोणता नाही. एवढं तर पारा खायस की नाही तिले. तुम्हाला शेवटचं सांगतो त्या सख्याचा कुठला संबंध मला पसंत नाही. तो आहे दलाल. हा त्या दलाला नांदी लागलं नाही आपल्याला. मी पुन्हा नंगभाई चंगच्या घरी देईन पोरगी, पण याच्या घरी देत नाही. आता नाही देत. या दलाला संबंध आणला. फसवाफशीचा संबंध आपल्याला पसंत नाही तो. बाबा मी बी तुम्हाला शेवटचं सांगून राहिली. आता मी बी याच पोरासोबत लग्न करीन. नाही तर मग कधी मी लग्नच नाही करणार. आता सांगून राहिली तुम्हाला. ठेवा मग बापा. तुम्ही राहा तुमच्या जिदवर अडेल, ती राहीन तिच्या जिदवर अडेल. राही ना असंच. मग आता घ्या. हा सख्यानं पुरी पिन मारली ना. पुऱ्या दोघी माहिली की चार्जिंग केला. मला समजलं नाही. आधी बसेल होता तो सख्या. हा मला समजलं ते आता काय तर त्यानं चार्जिंग करेल आहे तुम्हाला. असं तसं सांगेल गोड गोड बोलून बोड घालेला आहे त्याला. हा तुम्ही का आता मा म्हटलं ऐकसान का? बाईची जात नवऱ्या म्हटलं ऐकतच नसते ना. चिल्लकच असते ना बाई. हो बापा. कोणा किती काही सांगलं तर कसं ऐकणार तर पाहिजे. आम्ही नाही ना तसं. आम्ही चांगलंच ऐकतो ना. कोणाचं बी वांगलं घेत नाही काही आम्ही. त्यातलं नाही ना आम्ही. तुम्हाला कसं येऊन राहिले बापा कोणाचे फोन. तुम्ही कसं त्याचं ऐकून गड्ड्यात जा सांगा. तुम्ही तुमचा विचार करा. लोकांचं काय ऐकून राहिले ना. कोणाचाही फोन. हा ते शिल्लकपणा नको काय. फक्त त्या सख्याला अटी येऊ द्यायचं नाही, अटी बसू द्यायचं नाही आता. आणि संबंध मूळ हा आता या संबंधाचा विषय काढायचा नाही. सांगून राहिलो. लास्ट वॉर्निंग आहे आता. बरं बापा तुम्ही म्हणसान तसं. आता मुळलं हे. बरं तुम्ही चांगला संबंध पहा मग आता तिच्यासाठी. हा चांगला पाहिजे मस्त कंपनीवाला पोरगा. 2-4 एकरवर कंपनी जाणारा. हा पाहिजे पुण्या मुंबईवाला मस्त. त्याच्यात काय पडेल. हो पहा बापा तुमच्या मनानं करा. आता जा पा. करतोच मग काय का तुझ्या भरशा ठेवतो काय? त्या भाऊ त्या बाप तर काहीच कामाची नाही आहे. सांगून राहिली मोठी अठी. हा जबर बंद कर. त्या पोरीला काही शिकू नको तू. उलट्या पलट्या. हा मा विरोधात घालून जाईल त्या पोरीले. आई मी तुला सांगू राहिली. मी त्याच पोरासोबत लग्न करीन. नाही तर लग्न करणार नाही मी कोणाच पोरासोबत. हा ना दिली पोरकी पैकून. तिच्या मनात पुरा घातला ना तो टकल्या. पण तुम्ही किती दोघी मायले प्लॅन करा. मी होऊच नाही देत ना. तुम्ही टेन्शन घेऊच नका आता. याचा सख्या बावने सायला मा घरीन बोर्ड घातला सायला. मी कशावर होऊ देणार आहो काय? बरं की त्या भल्या माणसानं सांगितलं मला. फसली ते मग पोरगी. पोरगी कुठं नाही घेऊन आली आता. डंगरे बाहेर ये तू. ये ना बाहेर ये तू. माझला माहिती आज बुडा डंगरीन गिंगरी करून राहिला लागे मला. अहो इकडे ये ना. व सडे तोंडे ये ना इकडे ये ना. घरात काय करून राहील तू? बाहेर ये आता. बाई रे तमाशा मानना आहे मला. बाई ये लवकर बाई. आज तर उभं नाळच कुदून राहिले बापा. डोंगर तर काय झाला याले. काऊन बोकांडून राहिले हो तुम्ही आज? उभे नाळच कुदून राहिले बापा. काय म्हणणं काय आहे तुमचं? बोकांडून राहिलो. सळे तोंडे हे. तू मला सांग मा पोऱ्या एकाचा आहे की 12चा आहे पहिले हे सांग मला पहिले काय. लाज वाटू द्या ना जरा. शिक बोलायची. एकाचा आहे की 12चा. हे बोलणं आहे का हे असं? तुम्ही बी तुमच्या बायकोले बोलून राहिले. ते बी मला शेतका सटकले का तुम्ही? की सकाळ गावरांचा मारला तुम्ही ना. मी काय विचार तुले प्रश्न. त्या प्रश्नाचं उत्तर दे पहिले तू मले. मा पोऱ्या एकाचा आहे की 12चा हे पहिले मला सांग. सांग लवकर मुकड्यानं. तुम्हाला काय झालं? तुम्ही काम ना धाम मला काय विचारून राहिले? हे एकाचा आहे की 12चा आहे? काय डोक्यात काय दगड पडले का तुमचे? की दिलं बापा तुम्हाला कोणा बैकून आलेला आहेत बापा सांगी वांगीची तुमचे. ते नको शानपणा करू न तू. तिकडे काय चालली? मी काय विचारतो या प्रश्नाचं उत्तर दे तू मला. मा पोऱ्या एकाचा आहे की 12चा आहे?
हे मुले सांग तू. हा, एकाच भागलं नाही तर 12 नवरे केले काय तू? हे मुले सांग. तुम्हाला कोण बैकून दिलं व? काऊन तुम्ही आता आज कशाचे मशे बोलून राहिले? एकाचा की बाराचा, एकाचे काय बाराचा, काय धरून बसले हो तुम्ही? काय आहे असं? काय काही बैकून दे ना तुला. तो चालेल पोऱ्या शिवल्या, तो एकाच आहे की 12चा आहे मला पहिले सांग. हा सांग तू. माया आहे की दुसऱ्याचा आहे तो? 12 आलते का तुझ्या तू? हे मला पहिले सांग. बोलून राहिले रे बापा. आरोप लावून राहिले एकाचा आहे की बाराचा. सांगा आता मी घराच्या बाहेर निघत नाही. मोठा काका बोलून राहिले मला आता. मावर आलो आरोप लावून राहिला. नवी आरोप मले कोण्या याच्यात लावून राहिला या म्हातारपणात. लोक तर काही म्हटलं नाही बापा. आता म्हातारपणात सुचलं या बुड्याले मला म्हणायचं. सांगा आता काय आलं मनात याच्यात काय नाही. तू मुकोट्यानं आता घरात चाल. तू पिशर काढू दे म्हणलं काय हा साह्याचे तोंड मारे तोंड खाली. हा तुम्ही एकाचा पैदा नाही केला, 17चा पैदा करेला तू ना. घरात चाल, लवकर चाल घरात. तुम्ही आज असे काऊन करून राहिले? काऊन करून राहिले तुम्ही असे? तू घरात चाल, मी सांगतो तुले काय चाल. तू फक्त घरात चाल लवकर. सांगा ना तुम्ही असे काऊन बयकले? काऊन बयकले तुम्ही? मी पुरा बयकलो. हो तू चाल फक्त अंदर. आज काही खरं नाही. बिनकामाने मला जोडते का काय माहित आज आता. माहिती मी घरी नसतो तर दुसरा घेतला असेल तू ना, म्हणून तो 12चा निघला व. कोणाची याच्यात बुट घालते तर कोण घालते? सडेल तोंडाचे. तो शिवल्या पैदा केला सारा अभ्यास आला. बाबा तुम्ही मला काऊन मारून राहिले बाबा? आता माई काय गलती आहे? तो निघला तसा तर हेड निघला बाबा तो डोक्यानं. माई काय गलती आहे? सांगा आता तुम्ही मला काऊन मारून राहिले बाबा डोक्याला? तुलेच पादा लागते, तुझीच गलती नो सायाची. एका जाणी 12चा आहेत होत म्हणून तसा बावला आहे तो सायाची. बाबा मेलो आज मारते बाई बुडे डगरे. मला काही खरं नाही बाबा. आज मारते मला जीवेशी. अरे ते तो ज्यूस घेतो आता. सायाची उकडी गेली तोंड घालेले. दुसऱ्या जो चरली तू का बा? हो बाबा असं बोलू नका रे काहीच बाई बाबा. तुम्ही तर दिला तोंडात इथेच बघून राहिले बाबा. काय झालं तुम्हाला आज? अशी काऊन करून राहिले? याच्या अगोदर तर बाबा तुम्ही मला कधी काही म्हटलं नाही. हे सारं त्या शिवल्यामुळे होय. निवडून त्या शिवलेली विचारू नये. जाय होय लवकर, लवकर जा होय लवकर. बाबा रे बुडा मारला बाबा. आज काही खरं नाही बाबा. वाद्य बोले आज. तुम्ही एवढे रिकामे धंदे काऊन करता बरं? काही गरज आहे का लोफर धंदे करायची? काय लोकांच्या याच्यात कांद्या करा लागतात बा, बोट घाला लागतात. नाही असं म्हणणं आहे बा. लोकांचं चांगलं होते तर होऊ द्या ना. तुमचं काऊन पोट दुखते बा? काय सांगा? लोकांचं चांगलं व्हायला गेलं की तुम्ही ना घातलीच पाहिजे काळी त्याच्यात. असा काऊन स्वभाव आहे तुमचा? तू इकडे तिकडे तोंड घालायचं काम नाही ना. तू काम कर. जाय भाई तुलीच वय स्वयंपाक कर मुकोट्यानं. पूर्ण पाय रस कर मध्ये जाय वय उठ. ते धंदा नाही आहे. तिकडे तोंड घालायचा धंदा आहे. ते फक्त नवऱ्याला बोलायचा. हे सांगा दिले चबर चबर करायचं. शिल्लक काऊन आहे? शिल्लक बापाचीच पैदास आहे बाबा. तुम्हाला चांगले सांगा तर चांगलं लागते बाबा. चांगलं सांगून राहिली ना मी 4 गोष्टी. चांगलं सांगणार तर तुम्हाला कोणीच नाही बाबा. तुमच्या माय बापाने तुम्हाला काही चांगले शिकवलं नाही. चबर चबर करू नको ना. तोंड फुटीन ना तुझी फालतू घेण ना देणं. काय डोकसं लावून राहिली? सांगायला ना माणसाबरोबर बोलायचं नाही म्हणून. मा डोक्याला लावायचं नाही. काय आहे तर फक्त रात्री सांगायचं. दिवसा काहीच नाही. जे काय करायचं आहे मी करीन. तुला खायला नाही काय दिसा, प्यायला नाही काय? राहून राहिली तू. शिल्लक कामं न करत तू. माणसा तोंडी लागतं. दिवस निघला की बस तेवढंच येते तुम्हाला. मी काही बोलले की फक्त तोंड फुटीन तू. एखाद्या दिवशी तुमचंच तोंड फुटीन ना. असे मारतीन की लोक तुम्हाला. इकडचे ना तिकडचे काय सांग. फक्त काय येते तुम्हाला? बायकोला धमक्या देणं. बाकी दुसरं काय येत नाही तुम्हाला. जाय ना हारपून तू येतो तिकडे स्वयंपाक करणं, कामं करणं. ते कामं राहिले ना त्या उरा काय वेळेस मुतीन आणि पुशायला लाईन तुले. फालतू डोकसं खाशीन माहीत. तुला माहित आहे मग किती बहराव मग मी. माझ्या मनात नाही बोलायचं. जे काय करतो मी चांगलंच करत असतो. तुमच्यासारखा तर जायला माणूस नाही बापा. तुम्ही मुच्छान काय बापा? ते हाकसान बी ना. थर्ड क्लास माणूस नाही तुमच्यासारखा पाहायला मी ना. करता काय बापा? बोलता काय? तुमचे बोलायचे जात वेगळे, खायचे वेगळे. असं आहे ना ते. आता काय आपण बोलून बी काही फायदा नाही ना. जे करायचं आहे तेच करीन तो कांड्या घालायचं काम. चुप राही ना. फालतू काय मार खाशीन. फालतू घेऊन नाही देणं. डोकसं न खात जाऊ. तुला काय चबऱ्याचं काय काम आहे मला सांग ना तू. चूल आणि मूल एवढं काम करायचं तू ना. दुसरं काहीच नाही. नवऱ्याच्या पुढे फळफळ करू नये बाई ना. नवरा जे करते ते करू द्यायला पाहिजे. चबर बंद बिलकुल. तुला किती खेप सांगायला मी? 100 खेप सांगितलं तरी तू या कानात उतरतच नाही. भेटत द्यायला त्या कानात.
ना बापा, नवरा कसाही कुदलाच चालते ना, पण कसा बायको ना नवऱ्याच्या पुढे फळफळ करू नाही. फालतूचे मार खाताना तुम्ही लोकांच्या हातचा. लोक काही सुस्ती नाहीत करत बा मारायच्या आखी तुम्हाला. कसंच मारतात ना बापा. गाल फळण काय डोळे सुचतात आणि काय हात पाय बापा चालता येत नाही ना. आपला काही अगोपणा जात नाही आणि बायको सांगते समजून तर बायकोचं काही ऐकायचं काम नाही. बायकोलेच अजून सुनावणं. शिवल्या रे, इकडे रे मादरचोदा, इकडे ना. लेखमाई बुढी काय आली आहे ना, काय मा बुढीचं आता हे रंभाई आली का माय सासू. आता हिला काय झालं बापा? शिवल्या करून राहिली तर काय आता? जाय व हा स्वयंपाक कर, मस्त पुन्हा पोळ्या कर, आंब्या रस कर, भोजे भोजे का. माय आली. हा हा सदलोक झाला पाहिजे. हा स्वयंपाक मी आलोच मा मायला भेटून. काय बोलाव का निघ. काय मुकड्यानं शिल्लकपणा नको करू. हा माय आली. कर लवकर आंब्या रस पुरणाच्या पोळ्या मस्त. तुपाची वाटी गरम करतो चांगली प्युअर. माय आली. शिवल्या घरात दबून बसला रे ना इकडे. शिवल्या खेबड्या वानाच्या निघणं बाहेर. काय अंदर राहून राहिला रे? आवाज देऊन राहिली तरी निघायचा नार पत्ता नाही. येणं शिवल्या निघणं बाहेर. निघणं की मी येऊ अंदर. काय झालं मग काऊन तू अशी बोलून राहिली? हा काय झालं? काय सकाळी माझून आणून राहिली तू? हा काय अगाऊपणा केला ते सांग मला तू. लवकर सांग लवकर. काय अगोपणा केला? मी काहीच तर नाही गेलं. कोण काय झालं? हा काऊन तू काय बोलून काय राहिली तू? काहीच नाही केलं तर तुझ्या बाप कोण मान आंधी लागला? मग तुझ्या बाप कोण मला बोलून राहिला? ते बी तुझ्या पायी. काय माहित बुड्डा कोण बोलून राहिला? तर तुमचं काही अशी मॅटर दोघांचं. मा काय रगडा करून राहिली हो मा तुझी त्यात फालतू घेणं जे ना. मी घरी सुखानं बसेला. तुम्हाला नाव घेऊन राहिली घेणं जे ना. अरे सडेल तोंडे, तुझ्या पायी तो बुडा मला बोलून राहिला ना. तू ना काय सांगलं त्या बुड्याला मला ते सांग. ते सांग मला पहिले काय आहे तर. त्यामुळे मी काय गेलं नाही. मा डोकसं खाऊ नको डून. मा चालली जाय डून. डोकसं खाऊ नको. हा आंब्या अजून पुन्हा पोळ्या खाऊ घालला त्या डोंगरीला. पण त्याला ऐकायची नाही हे डोंगरी. जाय हो लवकर निघडून. मा लवकर निघडून. अरे सडेल तोंड्या, त्या बाप मार आरोप लावून राहिला ना. म्हणजे तो शिवल्या तू एकाचा केला की 12चा केला? सांग ना आता. तुला काय सांगलं त्याले तर डोंगरेले? काऊन कुठाने कळत राहत रे? थडका सारखे काम काऊन करत राहत तू? सांगा ना तुमच्या पोराले समजून. असे लोकांच्या याच्यात बोट घालत राहते ना तुमचा पोरगा. कोणाले काही म्हणणं तर कोणाले काही तर बापा फोनवर काम तर कुठे जाऊन काम. जरा समजून सांगा काही. तू भाजरू नको हो मधामध्ये घेणं दे. आमचं दोघं मायले काय मॅटर आहे. चबर तर काय आल्या होतो मधामध्ये. हो म्या काही म्हटलंय नाही काहीच नाही. म्या काही केलं नाही. तो बुडा तू काय आहे मॅटर ती तू पाय. हा आणि ते काय 12चा आणि 1चा मला काय माहित आहे. माझा जन्म न झालता. तू पाय काय आहे तर. तू काय काशी केली तर मा काय डोकसं खाऊन राहिली. लवड्याच्या जास्त भादरून राहिला का रे तू? शिल्लक बोलून राहिला का रे तू? जरा तुला विचारून राहिली ते सांगायचं ना पत्ता नाही. म्हणजे माझ्या जन्मही नाही झाला तर ते बुडा काऊन बोलून राहिलं? मला जाणून बोलून राहिलं का? डोकसं फिरलं का त्या बुड्याचं? सांगतो ना तुम्हाला. हे काय सांगतील? त्या रघुबुड्याच्या नाताचा संबंध मोडला नाही या माणसानं. म्हणून तो बुडा तुम्हाला बोलून राहिलं. असं आहे का ते? यानं काळ्या घातल्या आहे की नाही त्या रघुबुड्याच्या नाताच्या ह्याच्यात? अरे बापा कधी जाईन रे तुझी सवय हे काळ्या घालायची? बोटात घालत राहायचं जागत्यात. जरा सक्त सुद्धा पायात जा लोकांचं. हडी डोकसं खाऊ नको. आणि तू बी चालली जाय वरचे लवकर अंदर चालली जाय. डोकसं खाऊ नको. मी काय करायचं आहे मी करीन. भले तुम्ही दोघी जणी मला शांतपणा शिकू नका. आले मोठे टंग करायले. काय करायचं मी करीन ना. माया मोठे सांगतात मला शांतपणा आधी. शिवल्या तू बाबू लाता खायच्याच लायकीचा असणं. तू चांगल्याच्या लायकीचा नाहीस काही. तुझ्यासोबत प्रेमानं बोला तर तू कसा त्या लायकीचाच नाही राहिला आता जरासा काही. तो बुडा तुझ्यासाठी मा कंबरक्यात लाता मारून राहिला ना. मले मार खा लागला ना तुझ्यासाठी. ते बी तू तिकडे काया करतो आणि भरा मले लागून राहिला इकडे. बुड्याचं तुझ्या काय तिकडे निपट महत्व. मा डोकसं खाऊ नको. मा भेजा गरम करू नका. फालतू घेणं देणं दोघी जणी तुम्ही. बुडे तू निपट. तू निपट जाय स्वयंपाक कर अडचे. नटीचा टंग करू नको मा. ते असं आहे तुमचा पोरगा. बोट घाल्या जरासं काही कोणाचं सुद्धा दिसत नाही. सुद्धा पाहतही नाही ना माणूस. मग कसं स्वतःच कसं सुद्धा होईल? लोकांचं पाहिलं तर आपलं चांगलं होते. पण नाही ना. आपण काही सांगा समजून तर आपल्यालाच उलटा माणूस बोलते. म्हणजे तुला काय समजते? मुकाट्यानं राह स्वयंपाक कर. तू एवढंच काम आहे. बरोबर थांब ना तू. त्या रघुबुड्याला सांगतो ना मी. या शिवल्यानं माच पोरानं मोडला म्हणून तुझ्या नाताचा संबंध. कसा कंबरक्यात लाताने घालत तो रघुबुडा याच्यात मग समजते.
जाय वे सांगते घरी जाऊन सांगतो जाय बरं डोकं खाऊ नको टीचा आली आली मोठी मा डोकं खायला टीचा घेण ना दे ना माहीत ठाऊक काही नसते चालली जबर जबर करायला तू तुझे कंबळ कस मळायला लावतो ना मी. चला मग मित्र हो उर्वरित भाग आपण उद्या बघू आता.